तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। नुकसान झालेल्या सोयाबीन पिकात शेतकऱ्यांनी सोडली गुरे। येदलपुरा येथील त्रस्त शेतकऱ्यांची व्यथा समोर। गाई म्हशींच्या दुधात मलाई खाणारेच अधिक। फॅट एसएनएफ मोजणी यंत्रातील छेडछाडीमुळे शेतकऱ्यांचे दररोज लाखोंचे नुकसान। लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर गाढवाचा फोटो। संजय शिरसाट यांचे विरोधकांकडे बोट। योजनेला खीळ बसवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप। सौर कृषी पंपातून शेतकऱ्यांना विकता येणार वीज। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। मनोज जरांगे यांच्यानंतर लक्ष्मण हाके यांच्याकडूनही उपोषणाची घोषणा। जशास तसे उत्तर देण्यासाठी ओबीसी समाजाचा इशारा। खरीप हंगामातच अतिवृष्टीचे संकट। शेतकरी झाला चिंतातूर। सोयाबीन पिवळे पडू लागल्याने चिंता वाढली। 3000 शेतकऱ्यांनी लाभार्थी प्रोत्साहन योजनेपासून वंचित। आतापर्यंत 1857 शेतकऱ्यांच्या खात्यावर 4047 लाख रुपये जमा। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यावर सरकार राजी होईना। उपमुख्यमंत्र्यांना निवेदन। मंत्रालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्याचा दिला इशारा। आता स्वप्नातल्या घराची संपली प्रतीक्षा। औढा तालुक्यात 3600 घरकुलांना मंजुरी। सरपंच उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनाही होणार लाभ। 1.5 लाखावर कुटुंबियांना मिळतोय आपल्या गावातच रोजगार। 6 महिन्यात रोहंग्या अंतर्गत 2.5 लाख मजुरांच्या हाताला काम। जिल्ह्यात वयोश्री योजनेला ज्येष्ठांची पसंती। 65,000 अर्ज दाखल। आर्थिक सहाय्य मिळणार। ज्येष्ठ नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद। साहेब पूर ओसरला, नुकसानाचे पंचनामे झाले, मदतीचे काय? खारणपट्ट्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आस। कापूस तूर सोयाबीन पिकांमध्ये पाणी, पिके सडण्याच्या मार्गावर। बाभुळगाव महसूल मंडळात अतिवृष्टीमध्ये समावेश करा। घरकुलांचा टार्गेटमध्ये गुंतली यंत्रणा। एकाच वेळी सर्व लाभार्थ्यांना 15,000 देण्याच्या तयारीत। जिल्ह्यात 12,000 घरकुलांचे उद्दिष्ट। पहिल्या हप्त्याची रक्कम 15 सप्टेंबरला मिळणार।